नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आता आपण तळेगाव स्टेशन येथील 7/12 ऑप्टिकल या दालनामध्ये आहोत. आपण पाहू शकता की अनेक विविध प्रकारचे चष्मे लहान मुलांपासून सर्व मोठ्या नागरिकांपर्यंत या ठिकाणी मिळतात. आज त्यांच्या दालनाचा दुसरा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने त्यांनी एक ऑफर सुद्धा ठेवलेली, साधारण महिनाभर चालणारी ऑफर आहे. ती कोणती ऑफर असणार आहे आणि अधिक माहिती आपण त्यांच्याकडून लवकर जाणून घेणार आहोत. आता आपल्यासोबत या दुकानामध्ये साधारण 6 महिने वर्षापासून या ठिकाणी नियमितपणे डोळ्याची तपासणी म्हणा किंवा चष्मे घेण्यासाठी एक ग्राहक आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊया. मॅडम नमस्कार, आपली ओळख सांगावी. आशा गायकवाड. बरं, आणि राहायला कुठे आपण? मी राहायला मनोरंजनला आहे. बरं, आता या ठिकाणी जे तुम्ही आला म्हणजे पहिल्यांदा केव्हा आला होता? पहिल्यांदा मी ना मोबाईलवर पाहिलं सर, मी त्यांना कॉल केला. बरं. मग ते म्हणजे अशा ठिकाणी बरेच शोधलं, नंतर परत कॉल केला, ते बाहेर आले म्हणजे इथे. मग आम्ही आलो, त्यांनी डोळे पण चेक केले, पुन्हा म्हणजे असं व्यवस्थित सगळं मार्गदर्शन पण सांगितलं आणि चष्मा दिला, पण त्याची क्वालिटी पण चांगली आणि पैसे पण म्हणजे असे खूप कमी करतात ते. हो हो, मी चेक केले. मी चष्मा घेतला, त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी घेतला आणि अजूनही आमची बहीण पण घेणार आहे आणि चांगला प्रतिसाद देतात. आणि थोडक्यात तुम्ही सुरुवात केली आणि तुमच्या नातेवाईकांपर्यंत आपण जाहिरात केली. बरं, मग सरांचा स्वभाव कसा आहे आणि दुकानामधली सर्व्हिस कशी आहे? सर्व्हिस छान आहे. जरी आपल्याला काही प्रॉब्लेम वाटला तर फोन केला तर सर लगेच फोन उचलतात किंवा नाही गाडी वाचली तरी परत आपल्याला फोन करतात. प्रतिसाद एकदम छान देतात. असं दुसरीकडे पुढे गेलं की म्हणजे फोन केला जाऊ दे, कस्टमरचे फोन उचलत नाही किंवा हे नाही, पण हे पुन्हा रिटर्न फोन करतात. खूप छान स्वभाव. धन्यवाद. एक मिनट रिबन खोला. सर नमस्कार. आज या ठिकाणी 7/12 ऑप्टिकलचा दुसरा वर्धापन दिन साजरा झालाय. केक सुद्धा कटिंग केला. नक्की आपण काय शुभेच्छा द्याल या शुभ प्रसंगी? तर पहिली गोष्ट तर शुभेच्छा खूप खूप. आणि आता दुसरं शॉप झालेलं आहे आपलं, अजून 5 करायचे आपल्याला आणि त्याची शुभेच्छा लवकरच भेटणार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बरं, आणखी काय सांगाल? काय नाही, खूप भारी आहे. तुम्ही लवकर व्हिजिट करा दुकानाला आणि खूप सारं प्रेम द्या. आता आपल्या सोबत 7/12 ऑप्टिकलचे मालक आहेत. आपण त्यांच्याकडे थोडं जाणून घेऊ की त्यांचा जो 2 वर्षाचा प्रवास आहे तो नक्की कसा आहे. सर नमस्कार. नमस्कार. ओळख सांगावी आपली प्रथमतः. माझं नाव शैलेश गायकवाड. बरं, आपण राहिला तळेगावमध्ये सांग. हो, तळेगावमध्ये. बरं, हा जो आपल्या जो चष्म्याचं दालन आहे, तळेगावकरांनी अतिशय त्याचं कौतुक केलेलं आहे. अतिशय चांगले तुम्ही प्रकल्प सुद्धा राबवता, उपक्रम सुद्धा ठेवता. आता हे दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आपण साधारण एक महिनाभर तुम्ही महिनाभर ऑफर छान उपक्रम ठेवलेला आहे. तर आपल्या हे जे दुकान आहे किंवा हे जे दालन आहे त्याची सुरुवात कशी झाली आणि आपण त्याचा संघर्ष कसा केला किंवा काय सांगाल आपण एक जुनी आठवण? सुरुवात आपण 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण शॉप टाकलं त्यावेळेस आपलं काम भरपूर छोटं होतं. बरं, म्हणजे
दुकानही छोटं होतं, शॉपही छोटं, स्टॉक वगैरे सगळं कमीत कमी होतं. बरं. पण कस्टमरच्या प्रेमामुळे आपल्याला प्रतिसाद चांगला भेटला. त्यात आपण काहीही कस्टमरचा प्रॉब्लेम असेल त्यात आपण रेट कमी लावले, सर्व्हिस चांगली दिली आणि काही प्रॉब्लेम आला तर आपण त्यांना कॉपरेट केलेलं आहे. त्यामुळे कस्टमर आपल्याकडे भरभरून आहेत, कस्टमरांचं प्रेम भरभरून आहे. त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत आणि इथूनही अजून कस्टमरचं प्रेम चांगलं असेल तर आम्ही अजूनही थोडंसं काम अजूनही वाढवू. एक व्यवसायाचं गणित असतं, जो पहिला जो ग्राहक असतो हो. तो जर समाधानी झाला तर त्याला आपोआप 100 ग्राहक जोडले जातात. तर हे तुम्ही कस्टमरला बरोबर आहे म्हटलं तर सर्व्हिस चांगली, रेट चांगला आणि महत्वाचं म्हणजे स्वभाव गुण. बरं. स्वभाव गुणामध्ये तुम्ही काय कसं बोलताय, कस्टमरशी व्यवहार कसा ठेवताय, तो सगळ्यात महत्वाचा असतो. बरं. तुमच्या डोक्यावरती बर्फ आणि तोंडात साखर ठेवून धंदा करावा लागतो आणि त्या पद्धतीने आम्ही करतोय. बरं, त्याच्यामुळे साधारण आम्हाला भरपूर प्रतिसाद कस्टमरचा आहे. बरं, साधारण 2 वर्षापासून सुरुवात केली. हो. तेव्हाचा आणि आताचा म्हणजे काय भरपूर जाणवतं फरक तुम्हाला? आहे, भरपूर फरक आहे. ज्यावेळेस आम्ही नवीन स्टार्ट केलं त्यावेळेस मार्केटमध्ये आम्हाला कोणी ओळखत नव्हतं. बरं. पण आता 7/12 ऑप्टिकल एक ब्रँड होत चाललाय. बरं. कुणाच्याही तोंडामध्ये नाव असं युनिक आहे की तोंडात येण्यासारखं नाव आहे. आता 7/12 ऑप्टिकल तुम्ही बोलतो तर बोललो, पण ते नक्की 7/12 ऑप्टिकल हे नाव कसं ठेवलं गेलं? काहीतरी एक नाव ठेवा म्हणून या माझ्या मिसेस आहेत, तर त्या हिशोबाने त्यांनी नाव सुचवलं की बाबा असं असं नाव जर घेतलं तर ते थोडंसं युनिक राहील. बरं. त्यामुळे मग आम्ही थोडंसं 7/12 ऑप्टिकल म्हणून नाव ठेवून घेतलं. धन्यवाद. मॅडम नमस्कार, नमस्कार, आपली ओळख सांगावी. मी प्रतीक्षा. बरं, आता सरांचं आणि आपलं पती पत्नीचं नातं आहे. आपण पाहायला गेलो तर जीवन जगत असताना आपल्याला प्रथम जी गरज असते ती पैशाची असते. मग आता आपण नोकरी आणि व्यवसाय असं जे गणित असतं त्याच्यापैकी आपण व्यवसाय निवडला, तर सरांचं सहकार्य किंवा आपलं सहकार्य मग दोघांनी मिळून आपण ते कसं समन्वय साधून कसं व्यवसाय उभारलेला आहे, तर काय सांगाल आपण? ऍक्च्युली आता आम्ही हा छोट्यातूनच प्रवास चालू केला होता. तर बघता बघता सगळ्यांचं प्रेम भेटलं आम्हाला. सर्व आम्हाला येऊन म्हणजे कोऑपरेटिव्ह करायला लागले. मग त्याच्यामुळे थोडासा बिझनेस वाढत गेला. वाढत मग जसं आपल्याला प्रतिसाद भेटला तसं आपण हळूहळू मोठं होतो. तसं आमचंही वाटलं, आम्ही मोठं झालो. मग आता आपण ऑफर ठेवली आहे सर्वांसाठी, मुलांसाठी खास करून शालेय विद्यार्थ्यांसाठी का त्यांना मोफत चष्मे देणार आहोत. म्हणजे लहान मुलांसाठीच का ठेवलं, म्हणजे याच्यातून काय संदेश काय द्यायचा आपल्याला नक्की? ओके, तर लहान मुलं जास्त आता मोबाईल बघतात, जास्त मोबाईल खेळतात. जसं का आधीचं जीवन होतं बाहेर खेळणं, आता हे सर्व विसरून आता मुलं हे मोबाईल खेळण्यात लागलेत. तर त्यांच्या डोळ्यांवरती खूप ताण येतो, मुलांचे नंबर वाढतात मोबाईलमुळे, टीव्हीमुळे. त्याच्यासाठी आम्ही ही ऑफर ठेवली, जेणेकरून का पॅरेंट्सला पण हे समजावं का मोबाईल किती हानिकारक आहे, टीव्ही किती हानिकारक आहे. त्याच्यासाठी मग आपण ही ऑफर ठेवली का जेणेकरून कस्टमर त्या निमित्ताने तरी डोळे चेक करायला येतील. मग त्यांना समजेल तरी का बाबा हो आपल्या मुलांना नंबर आहे, आपले मुलं जास्त मोबाईल टीव्ही बघतात. त्याच्यासाठी मग आपण फ्री ऑफर ठेवले, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये चांगली ग्लासेस देतो, चांगला फ्रेम देतो. म्हणजे पुढे कस्टमरला आमच्यावरती खात्री होईल का 7/12 ऑप्टिकलने वस्तू आम्हाला छान दिल्यात, मुलांचं आमचं चांगलं भविष्य बघितलंय त्यामध्ये. साधारण 2 दिवसापासून आपल्याकडे किती विद्यार्थी आले असं काय छोटासा आकडा किंवा साधारण आकडा किती असतो? आतापर्यंत 20-25 जण आलेत. बरं, आणि ही ऑफर जी आहे ती किती दिवस आणखी चालणार आहे? अजून महिनाभर तरी. कालपासून चालू झाली आहे, 15 जुलैपासून ते 15 ऑगस्ट पर्यंत राहणार आहे. ओके, धन्यवाद.